गुरुतुल्य मातृतुल्य आणि पितृतुल्य असे असणारे सर्व कलावंत, ढोलकी वादक, पेटी वादक, सर्व नृत्यकाम करणारे, संगीत काम करणारे, झील धरणारे, तुंतुण वाजवणारे आणि टाळ वाजवणारे, सर्व ज्ञानतुल्य, ऋषितुल्य, विद्वत्तातुल्य असे बसलेले सर्व हे मान्यवर आणि माझे वडीलधारी माणसं, सर्व शाहीर आणि सर्व तमाम तमाशा रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करून सादर करीत आहोत शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी, सहकारी सांगली, पारंपरिक गण गवळण. संगीत विशारद धर्माचे महाडी आणि आमचे गुलाबरावजी गोळगावकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सद्गुरू स्वामी नित्यानंद स्वामी यांच्या चरणी तीन भूम आणि गुरुवर्य शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांच्या कृपा आशीर्वादाने शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेला आपल्या लोकपरंपरेला सुंदर असं वाङ्मय ज्यांनी बहाल केलं ते शाहीर पठ्ठे बापूराव, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. छडा आपल्या समोर सादर झालेला आहे, त्याला छडा असं म्हणतात. आणि त्यानंतर पारंपरिक वादाचा गण तो कसा आदि गणाला नाही तर पुन्हा रंग सुना सुना आदि गणा Ah
महोत्सव आहे. तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे असणारी इच्छा. ध्यानरूपी अंधारात जो साधक इच्छारूपी भगवंताला प्राप्त करतो त्याला तमाशा असं म्हणतात. त्याला शास्त्र पुरावा आहे. हे मी नाही सांगत, आमचे गुरुवर्य दत्ताजी महाडिक आम्हाला सांगतात. त्यांचा अध्यात्माचा अभ्यास इतका गाढा होता. त्या अध्यात्माच्या जीवावरती त्यांनी अनेक काव्य लिहिली. ते आपल्या समोर प्रचलित झालेली आम्हाला दिसतात. आणि जर का एखादा साधक गुरुचरणी लीन झाला, गुरुचरणावरती त्यांनी लोटांगण घातलं, त्याच्या मनाची अवस्था शाहीर पठ्ठे बापूराव शेवटच्या कडव्यात लिहितात. माझ्या मनाचा हिंदूपणाचा, माझ्या मनाचा हिंदूपणाचा, माझ्या मनाचा हिंदूपणाचा चालून गेला सुना, चालून गेला सुना, चालून गेला सुना, माझ्या मनाचा हिंदूपणाचा चालून गेला सुना, सुना, पठ्ठे बापूला कवीच्या कवनीचा, पठ्ठे बापूला कवीच्या कवनीचा ऐक तुकारा सुना, सुना, आदि गणाला रणी आला, नाही तर पुन्हा रंग सुना, सुना, आदि गणाला रणी आला, नाही तर पुन्हा रंग सुना, सुना. आदि गणाला रणी आलेला, नाही तर रंग पुन्हा, नाही तर रंग पुन्हा. नाही नाही, आवाज नाही आला. आदि गणाला रणी आलेला, नाही तर रंग पुन्हा. स्मा स्मा. एकदा खरं तर टाळ्या आमच्या जगताप तात्यांसाठी वाजवायचे सर्वांनी. की सुंदर असा आपल्याला हा सुवर्ण कांक्षणी असा योग ज्याने आम्हाला घालून दिला ते माझे गुरुवर्य जगताप तात्या, त्यांचे सुद्धा मी म्हणतो शाहीर. म्हणतो. अहो जगतापांना तर आपल्या घरातलेच आहेत. हो बरोबर आहे, त्यांचा आपला परिवार तर आहे. अगदी बरोबर. या ठिकाणी बाहेर घेऊन आलेले सगळे मोठमोठे कलाकार, आम्हाला गुरुस्थानी असणारे मातृतुल्य, ऋषितुल्य तेही कलाकार आलेले, विविध चॅनलवाले आलेले आहेत. आमचे तेजसचे वडील मोरे दादा, कुंडलिक दादा, हुआ टाळी टाळी. पंडित दादा आहेत आमचे गुरुवर्य, महाराजजी अटक आहे. खास करून आपली कला, तुमची कला जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे विविध दैनिकाचे पत्रकार त्याकरता टाळी बरोबर. आमचे गुरुवर्य आदरणीय संपतजी कदम असतील, आमचे गायकवाड गुरुजी असतील, सर्वांचेच मी मनपूर्वक आभार मानतो. शाळेत गणानंतर येते ती म्हणजे गवळण. गवळण चला. आणि ती गवळण कशी आहे सादर करण्याचा प्रयास करतो. क्षमा असावी. अवघे रचिले तिने ताळ, अवघे रचिले तिने ताळ, स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचे गमन वर्णदा, नंद यशोदेचा मी गोकुळचा वन माय
गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान आम्हाला सांगतात की अरे अर्जुना, देही बीज मी संचारवी, आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. या देहामध्ये बीज सुद्धा मीच घातलेला आहे आणि या सृष्टीच्या चराचरामध्ये माझा अंश भरून उरलेला आहे पार्था. त्यामुळे अहंभाव आपल्याला लावून घेऊ नकोस आणि निखळ आणि शुद्ध भावनेने जग. मी तुझ्या सेवेसाठी तत्पर उभा आहे. म्हणून मी कोण आहे तो श्रीकृष्ण भगवान सांगतोय. मी गोकुळचा वनमाळी ग, मी गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची खुळी. मी गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनाची खुळी. मी गोकुळचा वनमाळी ग, गोकुळचा तुम्ही भास्कर कवी
सकाळीच्या झालेली आहे आणि ह्या पारंपरिक तमाशानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या महाराष्ट्राला शाहिरीची फार मोठी परंपरा आहे. शाहीर दीक्षित घराण्याची शाहिरी आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. बाबासाहेब देशमुखांचे घराण्याची शाहिरी आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. असे विविध घराणे आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयास करतो. तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोर साधू संतांचा जन्म झाला, थोर नरवीर पुरुषांचा जन्म झाला आणि यांचंच गुणगान खाणारा हा वीर आणि वीरश्री अशी उत्पन्न करणारा हा शाहीर दफावरती थाप मारून आपल्या या शाहिरी कलेची सुरुवात करतोय. त्यामुळे शाहिरीतील प्रमुख वाद्य तो म्हणजे शाहिरी डब. तो सर्वप्रथम आपण ऐकूया आणि पुढील शाहिरीला सुरुवात करूया.